एक छोटं गाव होतं. हिरव्या झाडांनी नटलेलं, पक्ष्यांच्या किलबिलाटांनी भरलेलं, सुखी आणि समृद्ध. त्या गावात एक साधा गृहस्थ राहत होता. त्याचं नाव होतं गजानन. गजानन खूप मेहनती होता. त्याचा कष्टावर विश्वास होता. तो म्हणायचा, कष्टाने कमवलं तर त्यात वेगळा आनंद आहे. हरामाचं कधीच पुरत नाही. पण त्याने कितीही काम केलं तरी त्याच्या घरात कधीच पैसा टिकत नव्हता. तो जितकं कमवून आणायचा तितकंच त्याला कमी पडायचं. घर नेहमी ताणात, पत्नीच्या चेहऱ्यावर नेहमी चिंता असायची, मुलं कायम उदास राहायची. गजानन त्यांना कुठलीही गोष्ट कमी पडू देत नव्हता, पण घरात सुख काही नांदत नव्हतं. एका दिवशी त्याने देवासमोर बसून विचार केला, मी मेहनत करतो, मी कोणतंही पाप केलं नाही, तरी ही लक्ष्मी माझ्या घरी का राहत नाही? तेव्हाच दारात एक साधू आले. तेजस्वी डोळे, शांत चेहरा, टवटवीत चेहरा. त्यांच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की सूर्याचे सर्व तेज त्यांच्या चेहऱ्यावर उतरलं आहे. गजाननने त्यांना पाणी दिलं, नमस्कार केला. त्याच्या मनात आले आपण आपली व्यथा साधूंसमोर मांडावी. पण साधूने गजाननला विचारले, बाळा, तू इतका थकलेला दिसतोस, काय झालं? तुझ्या मनात कसला विचार चालू आहे? तू मला तुझी अडचण सांगू शकतोस. गजानन म्हणाला, स्वामीजी, मी खूप मेहनत करतो. मी कधीही कोणतं पाप केलं नाही, कधीच कुणाला लुबाडलं नाही. माझं घर मेहनतीचं आहे, पण माझ्या घरात धन टिकत नाही. माझी एकच अपेक्षा आहे की माझ्या घरात सगळ्यांनी आनंदाने व प्रेमाने राहावे. नेहमी माझ्या घरात लक्ष्मीचा वास असावा. मला सांगा ना, लक्ष्मीचा सहवास माझ्या घरी कसा मिळेल? साधूंनी हसून सांगितलं, लक्ष्मी फक्त सोनं चांदी नव्हे, ती एक ऊर्जा आहे, एक देवीचा आशीर्वाद आहे. तिचा सहवास मिळवायचा असेल तर काही नियम पाळावे लागतील. लक्ष्मी अशी कुणाच्याही घरात वास करत नाही. ते म्हणाले, मी तुला ज्या 7 गोष्टी सांगणार आहे त्या 7 गोष्टी लक्षात ठेव. लक्ष्मी तुझ्या घरी येईल आणि राहील. पहिला नियम, स्वच्छता म्हणजे लक्ष्मीचं आसन. घर स्वच्छ ठेव बाळा. लक्ष्मी देवी स्वच्छ प्रकाशमान घरात राहते. दर सकाळी आणि संध्याकाळी झाडूने घर स्वच्छ करा. पाणी शिंपडा, घर सुवासिक करा. घरात अगरबत्ती लावा, ज्याने घरात सुगंध पसरेल. त्या दिवसापासून गजाननच्या घरात रोज संध्याकाळी सुगंधी धूप, फुलं लावली गेली आणि प्रकाश पसरला. साधू महाराज म्हणाले, दुसरा नियम, दीपाचा प्रकाश. संध्याकाळी सूर्य मावळताना देवघरात तुपाचा दिवा लाव. हा प्रकाश म्हणजे लक्ष्मीचा मार्ग. म्हणतात, लक्ष्मी दिव्याच्या प्रकाशाने घरात येते. गजाननने साधूने सांगितल्याप्रमाणे रोज संध्याकाळी दिवा लावायला सुरुवात केली. थोड्याच दिवसात घरातील वातावरण बदललं. शांतता, समाधान आणि एक वेगळं तेज दिसू लागलं. तिसरा नियम, तुळशी आणि शुद्धता. साधूंनी सांगितलं, तुळशीचं रोप लाव, तिचं पूजन कर. तुळशीला अगरबत्ती व दिवा लावत जा. तुळशीच्या सावलीत लक्ष्मीला सुख वाटतं. गजाननने अंगणात तुळस लावली. तो तुळशीला रोज पाणी घालत, अगरबत्ती लावत व संध्याकाळच्या वेळी दिवाही लावत. आता घरात हिरवाई आणि शुद्धता पसरली. गजाननच्या मनाला समाधान वाटू लागले. चौथा नियम, अन्न, पाणी आणि पैशाचा आदर. कधीही अन्न, पाणी, पैसा वाया घालवू नको. हे सगळं लक्ष्मीचं रूप आहे. अन्न कधी इतरत्र फेकू नको. त्यांचा अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान. पैसा जरी आला तरी त्याचा आदर ठेव. गजाननने अन्नाचा आदर करायला सुरुवात केली. जेवणाच्या आधी देवाला नैवेद्य ठेवू लागला. नंतर स्वतः जेवत असे. पाणी जपून वापरू लागला. पैशांचा वापर सांभाळून करू लागला. 5वा नियम, प्रेम आणि समाधान. घरात वाद, राग, कटुता हे सगळं लक्ष्मीला आवडत नाही. जिथे हसू, प्रेम आणि समाधान आहे तिथे ती स्वतःहून राहते आणि ज्या घरात किटकिट असते त्या घरातून लक्ष्मी निघून जाते. गजानन आणि त्याची पत्नी आता एकमेकांशी शांततेने बोलू लागले. एकमेकांशी वाद घालणं ते टाळू लागले. त्यामुळे घरात हसू आलं. 6वा नियम, दान आणि सेवा. थोडं दान कर. मोकळ्या मनाने गरजवंताला दान करत जा. लक्ष्मीला फिरायला जागा दे, म्हणजे ती परत येतेच. आपल्या हातातून लक्ष्मी खर्च झाली तरच परत आपल्या हातात लक्ष्मी येते. गजानन दर शुक्रवारी गरिबांना अन्न वाटू लागला आणि त्याला कळालं की जितकं देतो तितकं वाढतं सुद्धा. 7वा नियम,
श्रद्धा आणि मंत्र. दर सकाळी लक्ष्मी मंत्र जप कर. ओम श्रीं ह्रीं क्ली महालक्ष्मी नमः. यामुळे घरात शांती आणि समृद्धी वाढते. गजाननने रोज सकाळी हा मंत्र जपायला सुरुवात केली आणि काही महिन्यातच त्याच्या आयुष्यात बदल झाला. व्यवसाय वाढला, घरात आनंद आला आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनात समाधान आणि शांतता आली. एका रात्री स्वप्नात त्याला तीच देवी दिसली. ती हसत म्हणाली, मी तुझ्या घरात आले आहे कारण तू फक्त माझं पूजन नाही, माझं पालन केलं आहेस. लक्ष्मीचा सहवास म्हणजे फक्त धन नव्हे, तो स्वच्छता, श्रद्धा, प्रेम आणि दान यांचा संगम आहे. जिथे ही 4 तत्व आहेत तिथे लक्ष्मी स्वतः येते आणि स्थिर राहते. मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवा, लक्ष्मी पूजण्यापेक्षा तिला वसवणं महत्त्वाचं आहे. स्वच्छता म्हणजे पूजा, समाधान म्हणजे प्रार्थना आणि प्रेम म्हणजे लक्ष्मीचं खरे मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला जर वाटत असेल आपल्याही घरात लक्ष्मी राहावी तर अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर जाऊन ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.